आणि साहेब आमचे 8 वाजून गेलेले आहेत आणि गँग गेल्या रानात पाणी धरायला थंडीत असल्या. आप कुछ भी बोलो ये नहीं सुनने वाला. जरा आज थोडी कमीच आहे पण तरी पण हे करता आहे. आमचे काळू वाट बघते, ह्याला भुका लागल्यात, काय करायचं. हो 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 तुला भुका लागली मला समजलंय. चपात्याच केल्या नाहीत मम्मीनं, काय करायचं. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. चला चहा झाला काय? अरे बापरा, हे मम्मीने बोलवले, मी नाही बोलवलं. मम्मी चहा पितो मग जाऊया फिरायला. ही तर गारटून बसल्यात, ही पण गारटून बसल्या. चला हे बघा, हो का माकड तोंडी. अरे अवघड झाले माझं. कुत्रा एक बघितलाय आणि वडा लागलाय जोर जोरात. कसं व्हायचं बघे आमचं. अरे बापरे, थांब, थंडी आहे मरता, पळतोच किती जोर जोरात. वडाले जोरात, काय सांगायचं. लागला वास. गड्यानं बघितलेला, आता फक्त वास लागला. हे ट्रॅक्टर रस्ता बाद करून टाकतात पूर्णपणे. गड्याला वास लागल्या. हे सोयीचे गड्या रुकिया, 2 पायावर उभारत्या. चला मस्त बी ऊन पडलेला आहे गाईस. थंडी तर आहेच. चल आल्यावर बघू. आल्यावर मोकळं सोडते. चला सोडतो आला मोकळा. परत घरी गेल्यावर भेटतो. फिरून आणायचं मी आणि परत नुसतं गोंधळत बसायचं. मी असं काम आहे पप्पांचं. बस तिथं जरा ऊन ऊब लागत्या. कुठं ते गेलतात पळत नुसतं इकडं तिकडं. चला दूध आणायचं आहे, दूध आणू आणि मग तुम्हाला भेटू. बापरे, चला वेळ झालेली आहे सॅक भरायची. साहेब पसरल्यात, भारे आहे साहेबांचं. मॅडमचं चाललंय झाडू मारायचं, पप्पांचं चाललंय निवांत बसायचं. चला आता आपण जाऊ आणि आल्यावर भेटू तुम्हाला. तर काय मी आलेलो आहे घरी आणि साहेब आमचे 8 वाजून गेलेले आहेत आणि गँग गेल्या रानात पाणी धरायला थंडीत असल्या. जरा आज थोडी कमीच आहे पण तरी पण हे करता आहे. आमचे काळू वाट बघते, ह्याला भुका लागल्यात, काय करायचं. हो 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 तुला भुका लागली मला समजलंय. चपात्याच केल्या नाहीत मम्मीनं, काय करायचं. बापरे, काय खायचं आपण जिबळ्या. मम्मीने चपात्याच केल्या नाही, मग काय खायचं काय. खायचं काय ती आल्यावर करणार. कसं तू करशील का नाही. मी भाजल्या असत्या हातानं करायचं, असं 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 करू. अरे बापरे चिकलं. चला जाऊया बोललो. चला जाऊया आता बंद करायला आणि मग भेटू तुम्हाला. काय आता आल्यावर भेटू. तशी एक गँग आलेले, पाय धुत्या बा कशी चंबूर खाली. आणि इथं आमचं साहेब आहेत, त्याला लागल्यात भुका. भुका लागून तुला कसं बघावायचं. बचा खायचं का बघते. झोप नुसतं झोप काढ, दुसरं काय करू. साहेब दुसरे पण आलेले गँग. थंडीत करायची घाण सवय आहे. थंडीत मंडी असल्या थंडीत वाटलेलं की थंडी एवढी नाही पण थंडी आहे. बाहेर पडल्यामुळे जरा स्वेटर घालून आणलं आता मी. थंडी आहे. स्वयंपाकाला जाय, कधी करणार स्वयंपाक, कधी खायचा आम्ही. हे बघा
हे पळत आलेली सोंडी आमची बुटकिली चुटकिली आलेली आहे पळत आमची. शेती करायची शेती मग करणारच करणारच म्हणते आणि करणारच. माझ्या बाईला चपात्या गरम गरम सुंब जळला म्हणजे पिळ जाईना काय असंच चाललंय. असं आहे गँगचं आमच्या. ही आता दुसरी गँग आमची कधी येतील. हे लागल्यात आलेले आहेत. किल्ले आहे का किल्ले ओके. काय करायचं बघा तुमच्या गावची लाईट तशी आहे काय करायचं. पण दिवसभर बसून हा 4 तासात सकाळी दुपारी या गावची लाईटच अशी आहे बघा. 10 लाईट झाल्या 10 10:30 दिवसभर लाईट नसते. जेवलो आणि 10 10:30 झाले का बर तेव्हा मोकळे अर लाईट चला जाऊया. 6 चक्रा झाल्या 10 6 आता ह्या 2 8 8 सकाळी. चला आल्यावर भेटतो आता तुम्हाला. भुका लागल्यामुळे गडी करतोय कसं बाई. हा राग आलाय ना एकदम. अरे बापरे दानपट्टा शिकून घ्यायच्या का ना. दानपट्टा गप गप जवळ चिटकत नाही धरतील आम्हाला. इकडे चल हा सोड ते सोड. चल भुका लागल्यात ना तुला. पहिल्या त्याच्या कर पहिल्या मोठ्या. मग आपण काय 5-10 मिनिटं चला चला म्हणलं गेला. अरे बापरे गेलं करत. करत नाही असं आहे. बस चला शेती करायची ना त्यामुळे असं करायला. शेती म्हणजे काय 10 पाणी चांगलं 223 व्होल्टेज होतं. गेल्यानंतर बरं झालं 2-4-6 वाजता होऊन जाईल म्हणलं बरं झालं. गेलं पाणी फास्ट पाणी फास्ट हे तुम्हाला दिवस जी गेली ती गेली आलीच नाही. मम्मीचं नशीब हो. चपात्या चालू गरमागरम मस्त साहेब पाणी पिऊन तर गेलेत बाहेर. पाण्यावर पोट भागवलं तर ना आता हद्द झाली म्हणते मम्मीची. चला मी अजून उपाशी राहू शकते. व्यवस्थित त्यात तिचं पोट भरलं असतं खोटं बोलते पप्पा. 10 वाजेपर्यंत. आज मस्तपैकीचं गरमागरम चपाती आहे गवारीची भाजी केली आहे. बघू टाकलं गुरु कालवण पण आहे आणि ह्याच्यात आहे गरमागरम शिरा आहे बघा. हिनं झाकलंय यात आता दाखवता येणार नाही गरम चालू आहे. चला खाऊ आणि मग भेटू. साहेब आहेत भोगत्यात इकडं गँग बसलेले आहे पोर्च मध्ये. इकडे चल. चला व्लॉगला इथं संपवतो. आणि जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा. चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय गाईज.